जर पाहिलं आपण तर फक्त आणि फक्त कोणते सजीव होते? युनिसेल्युलर. आणि या युनिसेल्युलर मध्ये सुद्धा फक्त आणि फक्त एकच किंगडम बसतो, तो आहे आपला पहिला किंगडम, तो आहे किंगडम मोनेरा. करेक्ट. त्यानंतर सेकंड याला गेलो आपण तर युकॅरियोट्स मध्ये दोन पॉसिबिलिटी आहेत. कोणते कोणते? की काही जण हे कसे आहेत? युनिसेल्युलर आहेत आणि काही सजीव हे कसे आहेत? मल्टीसेल्युलर आहेत. आता युनिसेल्युलर मध्ये सुद्धा फक्त एकच किंगडम बसतो आणि तो किंगडम म्हणजे किंगडम नंबर 2, ज्याला आपण कोण म्हणतो? किंगडम प्रोटिस्टा. आज आपण आपला फर्स्ट चॅप्टर सुरू करायलो, ज्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता लिव्हिंग वर्ल्ड्स यामध्ये हा जो लिव्हिंग शब्द आहे यामध्ये सर्व प्रकारचे सजीव आहेत. कारण आपल्याला माहित आहे की जे सजीव आहेत तर यांचे आपण प्रामुख्याने 3 गट करतो. प्रामुख्याने क्लासिफिकेशन तर आपल्याला बघायचंच आहे, पण जनरली लिव्हिंग थिंग्स जे आहे तर यामध्ये पहिला गट घेतो आपण प्लांट्स, जे की वनस्पती आहे. त्यानंतर दुसरा आहे ॲनिमल्स, अर्थातच प्राणी. आणि तिसरा गट आहे मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके. सो मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय? सूक्ष्मजीव. परंतु एक लक्षात घ्या की पुढे चलून आपल्याला क्लासिफिकेशन जे आहे तर ही 5 किंगडम सिस्टीम जी रॉबर्ट बेटाकरनं पाडली, तर त्यांनी सजीवांची एकूण किती सृष्टीमध्ये किंवा किती किंगडम मध्ये क्लासिफाय केलं? त्यांना 5 किंगडम. पण एक सहज एक संकल्पना सजीव काय आहे तर सजीवांची लक्षणे आपण पाहिली आहे की ज्यांची काय होते? वाढ, ग्रोथ होते. त्यानंतर सेल स्ट्रक्चर म्हणजे ज्यांची पेशीमय रचना असते, सेल्युलर स्ट्रक्चर. त्यानंतर जे रेस्पिरेशन, श्वसन करतात. रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे ज्यांच्यामध्ये चेतना क्षमता आहे. रिप्रोडक्शन जे प्रजनन करू शकतात, स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करू शकतात. डेथ ज्यांना मृत्यू येतो. तर अशी काही सजीवांची लक्षणे आहेत, बरोबर, की ते त्यांना नॉन लिव्हिंग पासून वेगळं करतात. आणि जनरली लिव्हिंग थिंग्स जे आहेत तर त्यांना आपण प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम या 3 क्रायटेरियामध्ये क्लासिफाय करतो. तर हे जे लिव्हिंग वर्ल्ड आहे हे आपल्याला लर्न करायचं आहे. आणि स्पेशली यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, सूक्ष्मजीव, तर यांचं क्लासिफिकेशन आपल्याला डिटेल मध्ये या चॅप्टर मध्ये शिकून घ्यायचं आहे. आता क्लासिफिकेशन जे शब्द आहे तर हे कशावरून आहे किंवा का गरज भासली? तर क्लासिफिकेशन म्हणजे काय? वर्गीकरण. म्हणजे एक विशिष्ट वर्गामध्ये, जसं की आपल्या शाळेमध्ये अप्रॉक्सिमेटली 300 स्टुडंट आहे, तर सर्वांना आपण सोबत शिकवतो का? नाही. तर एज नुसार तुमचे काय केले आपण? 8 क्लास मध्ये तुमचं डिस्ट्रीब्युशन केलं, बरोबर. तर क्लास मध्ये डिस्ट्रीब्युशन जे केलेलं आहे तुमचं त्यालाच म्हणायचं क्लासिफिकेशन. आणि पहा 2011 च्या सेन्सस नुसार जर पाहिलं आपण तर अर्थवर नियर अबाउट किती स्पेसीज आहे? 87 मिलियन ऑफ स्पेसीज अर्थवर प्रेझेंट आहे. मग एवढे सारे, त्यामध्ये काही लँडवर आहे, काही हवेमध्ये आहे, एअरमध्ये, जमिनीवर आहे, काही समुद्रामध्ये आहेत, बरोबर. समुद्रामध्ये असणारे एक्वेटिक, जमिनीवर राहणारे टेरेस्ट्रियल, सरपटणारे रेप्टाइल्स, जमीन आणि पाणीमध्ये राहणारे अँफिबियन है ना, उभयचर म्हणतो आपण त्यांना. तर नभचर म्हणजे हवेमध्ये एरियल्स. तर अशा पद्धतीनं फार वेगवेगळे ॲनिमल्सचे, प्लांटचे काय आहेत? टाइप्स आहेत. तर किती मी सांगितलं तुम्हाला? 87 मिलियन्स, 87 दशलक्ष स्पीसीज आहेत, प्रजाती आहेत. मग यांचं स्टडी करायचं असेल तर कशाची गरज आहे? क्लासिफिकेशन, वर्गीकरणाची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी वर्गीकरणाचा पहिला प्रयत्न कोणी केला असेल तर तो आहे कार्ल लिनियस. वर्ष आहे 1735,
1935 या इयर मध्ये कार्ल लिनियस यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं 2 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलं. पहिला किंगडम आहे किंगडम व्हेजिटेबिलिया जे प्लांट्सला बिलॉंग करतं आणि दुसरा आहे एनिमेलिया, ओके, की जो एनिमल्सला बिलॉंग करतो. परंतु आपण पुढे पुढे सायंटिस्टने विचार केला की हे दोनच जे गट आहेत, ग्रुप आहेत, हे सफिशियंट आहे का नाही. तर पुढचा प्रयत्न करणारे जे सायंटिस्ट आहेत ते आहेत हेकेल. त्यांनी 1866 मध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तर त्यांचं 3 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलं. यामध्ये पहिला होता प्रोटिस्टा, दुसरा आहे प्लांट्स आणि तिसरा आहे एनिमल्स. त्यानंतर पुढचा प्रयत्न आहे चॅटन या शास्त्रज्ञांचा. वर्ष आहे 1925 आणि त्यांना सजीवांचं 2 ग्रुप मध्ये डिव्हिजन केलं. आता हे डिव्हिजन करत असताना आता हे प्रोटिस्टा जे आहे ना हे पुढे काय आहे ते आपण पुढे लर्न करू, ठीक आहे. यामध्ये हा पॉइंट मी सध्या शिल्लक ठेवतो. त्यानंतर चॅटनने जे 2 ग्रुप मध्ये विभागणी केली, प्रोकॅरियोटिक्स आणि युकॅरियोट्स. तर पहा पेशींचे 2 प्रकार तुम्ही पाहिले आहेत, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल आधी केंद्रकी पेशी ज्याच्यामध्ये परफेक्ट बाउंड न्यूक्लियस नसतं. पहा सामान्यपणे पेशींची रचना काय असते, पहा हे पेशीचं समजा बाहेरचं आवरण आहे. आता पेशीचं सर्वात बाहेरचं आवरण असतं सेल मेम्ब्रेन, पेशी भित्तिका. आणि त्याच्या बाहेर पण काही सजीवांमध्ये सेल वॉल असते, जसं की प्लांट मध्ये सेल वॉल असते, फंगी मध्ये सेल वॉल असते, ते लक्षात. तर हे सेल आहे. सेलचे 2 मुख्य पार्ट असतात. पहा सेलला कंट्रोल करणारा कोण असतो, न्यूक्लियस. कोण असतो, न्यूक्लियस. आणि उरलेलं जे फ्लुइड आहे केंद्रकाच्या बाहेर तर याला काय म्हणायचं, सायटोप्लाझम. काय म्हणायचं याला, सायटोप्लाझम. आता होतं काय की हे जे न्यूक्लियस आहे ना या न्यूक्लियसला बाहेरून एक आवरण असतं ज्याला म्हणायचं न्यूक्लियर मेम्ब्रेन. काय म्हणायचं याला, न्यूक्लियर मेम्ब्रेन. आता हे जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे ना ज्याला आपण केंद्रकीय आवरण म्हणलो, काय म्हणलो त्याला आपण, केंद्रकीय आवरण. तर हे केंद्रकीय आवरण निश्चित कोणामध्ये असतं, युकॅरियोटिक सेल मध्ये असतं, पण ते प्रोकॅरियोटिक मध्ये आहे का, नाही. त्यानंतर आता मी जी आकृती काढायलो ही कशाला बिलॉंग करते बरं, युकॅरियोट्सला किंवा युकॅरियोटिक सेलला. आता युकॅरियोटिक सेल मध्ये मी तुम्हाला सांगितलं की जिथं केमिकल रिएक्शन होतात त्या फ्लुइडला मी काय नाव दिलं, सायटोप्लाझम, है ना. मेन अरेना येतो केमिकल रिएक्शनचा. आता या सायटोप्लाझम मध्ये जर पाहिलं तुम्ही तिथं बरेचसे घटक प्रेझेंट असतात. पहा यामध्ये डीएनए प्रेझेंट असतो. त्यानंतर यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट असतो. पेशीचं एक ऊर्जा केंद्र आहे, पेशीच्या ऊर्जा केंद्राला म्हणतात पहा मायटोकॉन्ड्रिया. काय म्हणतात, मायटोकॉन्ड्रिया. जिथं एटीपी तयार होते, आपल्याला जी ऊर्जा लागते ती ऊर्जा कोणती असते, एटीपी असते. तर मी सध्या आकृत्या काढत नाही, फक्त नावं सांगतो मी तुम्हाला. आता हे जे मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्यानंतर गॉल्जी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्जी बॉडी म्हणतात त्याला. तर असे काही भाग आहेत, असे काही स्पेशल पेशींचे भाग आहेत किंवा त्यांना सेल ऑर्गेनिल्स म्हणायचं. काय त्यांना म्हणायचं, सेल ऑर्गेनिल. म्हणजे पेशीमध्ये असणारे पेशींचे अवयव. जसे आपले अवयव काय आहेत, आय, नोज, इयर, बरोबर, हे आपले अवयव आहेत, स्किन. तर जसे पेशींचे सुद्धा अवयव असतात, येते लक्षात. तर त्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, मायटोकॉन्ड्रिया, गॉल्जी बॉडी असे काही मेन सेल ऑर्गेनिल्स आहेत. तर इम्पॉर्टंट सेल ऑर्गेनिल ही प्रेझेंट कशामध्ये आहे, युकॅरियोट्स मध्ये आहे. ते प्रोकॅरियोट्स मध्ये असतात का, नाही. म्हणजे आधी केंद्रकी जी पेशी आहे त्याचा गट कोणता आहे, प्रोकॅरियोट्स.
आणि दृष्टी केंद्रकी पेशी त्यांचा गट कोणता आहे यूकॅरियोट्स. म्हणजे सजीवांमध्ये पेशी कोणत्या प्रकारची आहे, प्रोकॅरियोटिक आहे का यूकॅरियोटिक आहे, यावर आधारित हे क्लासिफिकेशन कोणी केलं, चॅटन यांनी. पुढचा प्रयत्न आहे 1938 मध्ये जे शास्त्रज्ञ आहे त्यांचं नाव आहे कोपलँड. 1938 मध्ये त्यांनी सजीवांचे 4 गटामध्ये विभागणी केली किंवा 4 किंगडम मध्ये. पहिला आहे मोनेरा, दुसरा आहे प्रोटिस्टा, तिसरा आहे प्लांट्स आणि चौथा आहे एनिमल्स. मोनेरा हा या ठिकाणी काय आहे, म्हणजे जसं की बॅक्टेरिया माहिती तुम्हाला, सर्व प्रकारचे बॅक्टेरियांचा समावेश कशामध्ये होतो, मोनेरा मध्ये होतो, जीवाणूंचा. हे आपण पुढे पाहू, अजून आपल्याला प्रोटिस्टा मोनेरा डिटेल मध्ये बघायचं आहे. त्यानंतर पुढचा जो प्रयत्न आहे तो आहे 1969 मध्ये रॉबर्ट हार्डिंग विटाकर है ना, हे इकोलॉजिस्ट आहे आणि यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन एकूण किती सृष्टीमध्ये केलं, 5. म्हणजे 5 किंगडम सिस्टीम म्हणू आपण त्याला. काय म्हणू, 5 किंगडम सिस्टीम. आता ही जी 5 किंगडम सिस्टीम आहे तर यामध्ये 5 प्रकारच्या किंगडम्स आहेत पहा. आता आपण 4 पाहिल्या, कोणते कोणते पाहिले सांगा. किंगडम मोनेरा, त्यानंतर किंगडम प्रोटिस्टा. आता यामध्ये आणखीन एक किंगडम वाढतं, त्या किंगडमचं नाव काय आहे, किंगडम फंगाय. त्यानंतर किंगडम एनिमेलिया आणि त्यानंतर किंगडम प्लांटी. तर अशा प्रकारचे 5 किंगडम सिस्टीम, ज्याला आपण 5 किंगडम सिस्टीम म्हणू, ही कोणी शोधली, रॉबर्ट विटाकर यांनी शोधली, जे की इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आज रोजी आपण जेव्हा अॅनिमलचं स्टडी करायचं आपल्या डिटेल मध्ये, आपण कोणती स्टडी वापरतो या ठिकाणी, 5 किंगडम सिस्टीम विच इज प्रपोज बाय R.H. विटाकर. आता हे 5 किंगडम सिस्टीमची वैशिष्ट्ये आपण नंतर पाहू. सध्या आपल्याला बघायचं आहे की क्रायटेरिया काय आहे क्लासिफिकेशनचा. म्हणजे विटाकरनं जेव्हा 5 किंगडम सिस्टीम तयार केली यासाठी निकष काय वापरले, म्हणजे कशाच्या आधारावर त्यांनी वर्गीकरण केलं. तर पहिलं क्रायटेरिया आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. मी आता सांगितलं तुम्हाला, सेल काय आहे, सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक है ना, ज्याला आपण स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणतो. म्हणजे सजीवांचं शरीर पेशींचं बनलेलं आहे आणि या पेशींची रचना अर्थात सेल्युलर स्ट्रक्चर कसं आहे, जसं की आता सांगितलं मी तुम्हाला की काही सजीवांमध्ये आधी केंद्रकी पेशी असते, जसं की किंगडम मोनेरा पुढे बघणार आहे आपण. यांच्यामध्ये पेशी कोणती असते, प्रोकॅरियोटिक. आणि त्यानंतर दुसरा आहे यूकॅरियोटिक सेल. तर यूकॅरियोटिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये परफेक्ट बाउंड न्यूक्लियस आहे, ज्याच्यामध्ये व्हेरियस सर्व प्रकारचे सेल ऑर्गॅनिल्स प्रेझेंट असतात. आणि यूकॅरियोटिक सेल जी आहे ही प्रोटिस्टा पासून फंगाय, एनिमेलिया, प्लांटी या 4ही किंगडम मध्ये कोणती सेल प्रेझेंट असते बरं, यूकॅरियोटिक. आणि फक्त ज्याचा सोलो मेंबर कोण आहे, बॅक्टेरिया, अशा किंगडम मोनेरा मध्ये कोणत्या सेल प्रेझेंट असते, प्रोकॅरियोटिक सेल प्रेझेंट असते. त्यानंतरचा नेक्स्ट क्रायटेरिया आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. आता हा झाला पहिला निकष. कुणी रॉबर्ट विटाकरनं एकूण 5 क्रायटेरिया म्हणजे 5 निकषांचा विचार केला. पहिल्यांदा त्यांनी काय पाहिलं की सेल स्ट्रक्चर कसं आहे, प्रोकॅरियोटिक आहे का यूकॅरियोटिक, एवढंच पाहिलं का नाही. त्याच्यानंतर त्यांनी पाहिलं की ऑर्गॅनिझमची कॉम्प्लेक्सिटी कशी आहे, ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर आहे का मल्टी सेल्युलर आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, युनिसेल्युलर म्हणजे काय बरं, एक पेशीय, जे सजीव एकाच पेशीपासून बनतात. मेड फ्रॉम, वाटल्यास इथे तुम्ही मेड फ्रॉम ओनली वन सेल, म्हणजे एकाच पेशीपासून सजीव जर तयार होत असतील तर त्याला काय म्हणायचं,
युनिसेल्युलर. यामध्ये एक शब्द आहे पहा, कोणता? युनि. सो लक्षात घ्या, युनिचा अर्थ काय असतो? वन. काय असतो? वन. सो एका पेशीपासून बनलेले सजीव. आता यामध्ये किंगडम मोनेरा आणि किंगडम प्रोटिस्टा हे दोन्हीच्या दोन्ही किंगडम मध्ये येणारे सर्व ऑर्गॅनिझम हे एका सेल पासून बनलेले, मोनेरा आणि प्रोटिस्टा. फक्त फरक काय बरं? मोनेरा मध्ये कोणती सेल आहे? प्रोकॅरियोटिक. आणि प्रोटिस्टा मध्ये कोणती आहे? युकॅरियोटिक. मात्र या दोन्ही किंगडम मध्ये येणारे सजीव हे मात्र कसे आहेत? युनिसेल्युलर. आणि मल्टीसेल्युलर म्हणजे काय? पहा, मल्टी. मल्टीचा अर्थ काय आहे? मेनी. मल्टीचा अर्थ काय आहे? मेनी. म्हणजे अनेक पेशींपासून जे सजीव तयार होतात त्यांना काय म्हणायचं? मल्टीसेल्युलर. पहा, युनिसेल्युलर मध्ये कोण आहे? अमिबा, क्लोरेला, पॅरामेशियम. बरोबर आहे का? आणि मल्टीसेल्युलर मध्ये तर बरेच आहे, जसं की आपण स्वतः, फ्रॉग असेल, डॉग असेल, ह्युमन बीइंग असेल, हे सर्वचे सर्व काय आहेत? मल्टीसेल्युलर आहे. आता यामध्ये पहा, किंगडम फंगाय, किंगडम एनिमेलिया आणि किंगडम प्लांटी या सर्वच्या सर्व तिन्ही किंगडम मध्ये येणारे जेवढे काही ऑर्गॅनिझम्स असतील त्या सर्वांचं वैशिष्ट्य आहे की ते कसे आहेत? मल्टीसेल्युलर. जेव्हा की मोनेरा आणि प्रोटिस्टा कसे होते? युनिसेल्युलर. त्यानंतर आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे यांचं पोषण कसं होतं? म्हणजे रॉबर्ट विटाकरनं पहिल्यांदा काय विचार केला की सेल प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे. त्यानंतर हे पाहिलं की सजीव युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे. एवढे थांबले का ते? नाही. तर त्यांच्यामध्ये पोषण कसं आहे? पोषणाचे 3 प्रकार आहेत पहा. जसं की प्लांट्स, वनस्पती कशा असतात? बरं, ऑटोट्रॉफिक, स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. कारण तुम्हाला माहित आहे की फोटोसिंथेसिस नावाची प्रोसेस असते त्यांच्यामध्ये. पण ती फोटोसिंथेसिस काय होतं बरं? फोटोसिंथेसिस मध्ये थोडंसं समजून घेऊ आपण की हवेतला जो कार्बन डायऑक्साईड असतो हा वनस्पतीच्या पानामध्ये जातो. तर लहान लहान छिद्र असतात, त्यांना आपण स्टोमॅटा म्हणतो. त्यानंतर वनस्पतीची मुळं जमिनीतून काय शोषतात? पाणी ऍब्सॉर्ब करतात, है ना, शोषून घेतात. आणि त्यामुळं काय होतं की सूर्यप्रकाशाच्या मदतीनं म्हणजे सनलाइट मध्ये वनस्पतीच्या पानामध्ये एक लवक असतं, त्याला म्हणायचं हरितद्रव्य, है ना, क्लोरोप्लास्ट. त्या क्लोरोप्लास्ट मध्ये एक पिगमेंट प्रेझेंट आहे. त्या पिगमेंटला काय म्हणायचं? क्लोरोफिल. तर या क्लोरोफिलच्या प्रेझेंट मध्ये C6H12O6 म्हणजे ग्लुकोज तयार होतो. आणि सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असणारा काय तयार होतो? ऑक्सिजन. ही जी पूर्ण प्रक्रिया आहे या प्रक्रियेला काय म्हणतो आपण? फोटोसिंथेसिस. फोटो म्हणजे काय? सनलाइट, सूर्यप्रकाश. आणि सिंथेसिसचा अर्थ काय आहे? अन्न तयार करणे. म्हणजे सूर्यप्रकाशाच्या मदतीनं अन्न तयार करणं, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणं. म्हणून जे प्लांट्स आहेत त्यांचा न्यूट्रिशनल टाइप कसा आहे? ऑटोट्रॉफिक म्हणजे संयपोषी आणि फोटोसिंथेटिक म्हणजे सूर्यप्रकाशाच्या मदतीनं दिवसा, फक्त दिवसा ते काय करतात? अन्न तयार करतात. आणि हे अन्न तयार करताना ऑक्सिजन पण तयार होतो. फंगाई जर पाहिलं आपण तर फंगी कशा आहे? सॅप्रोफायटिक म्हणजे मृतोपजीवी, म्हणजे जे डेड ऑर्गॅनिझम आहे तर त्यांच्यापासून ते काय करतात? फूड ऍब्सॉर्ब करतात आणि त्या न्यूट्रिशनला काय म्हणायचं? सॅप्रोफायटिक. पुढचा आहे ॲनिमल्स. ॲनिमल कसे असतात बरं? हेटेरोट्रॉफिक म्हणजे ते अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर डिपेंड असतात. बरोबर, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. त्यानंतर इंजेस्टिव्ह म्हणजे फूड जे आहे हे फूड त्यांना माउथ मध्ये घ्यावं लागतं, अशा पद्धतीचं ॲनिमल्स असतात. सो मोड ऑफ न्यूट्रिशनचा पण त्यांनी विचार केला. कोणी? रॉबर्ट विटाकर. त्यानंतर चौथा आहे पहा लाईफस्टाईल क्रायटेरिया. आता प्लांट स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात म्हणून ते कोण आहे? प्रोड्युसर, चीफ प्रोड्युसर म्हणतात पहा त्यांना, है ना.
तर मुख्य निर्माते अन्नाचे कोण आहेत? प्लांट्स. ॲनिमल जे आहे ते प्लांटवर किंवा दुसऱ्या ॲनिमलवर डिपेंड आहे, म्हणून त्यांना काय म्हणायचं? कन्झ्युमर, ग्राहक आहेत ते. आणि फंगी जे आहे ते डेड ऑर्गॅनिझमचं विघटन करतात, डिकंपोजिशन करतात, है ना. मृत सजीवावर सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन पाहिलं आपण, त्यामुळे त्यांचं जे लाईफस्टाईल आहे ते काय आहे? डिकंपोजर, विघटक. आणि फायनली त्यांनी विचार केला फायलोजेनेटिक रिलेशनशिपचा, रॉबर्ट विटाकरनं, की ऑर्गॅनिझमची जी डेव्हलपमेंट आहे त्यांचा वर्गानुवंशिक संबंध काय आहे, म्हणजे प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक त्यांची काही रिलेशनशिप आहे का, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर काही आहे का. कारण आपल्याला माहिती आहे सुरुवातीचे सजीव एक पेशी होते, नंतर ते काय झाले? बहुपेशी, म्हणजे बायोडायव्हर्सिटी झाली है ना. पृथ्वीवर सर्वात अगोदर पाण्यामध्ये पहिले सजीव तयार झाले. सुरुवातीचे सजीव एक पेशी होते, त्यानंतर बहुपेशी तयार झाले. मग हा वर्गानुवंशिक संबंध याचा सुद्धा त्यांनी विचार केला. आणि आता फायनली आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं रॉबर्ट विटाकर यांनी क्लासिफिकेशन कसं केलं ते वन शॉट मध्ये समजून घेऊ. पहा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे तर पहिल्या क्रायटेरियानुसार त्यांनी काय केलं बरं? सजीवांचे दोन गट पाडले. पहिला गट कोणता घेतला? प्रोकॅरियोटिक किंवा प्रोकॅरियोट्स. दुसरा कोणता घेतला? युकॅरियोट्स. आता प्रोकॅरियोट्स मध्ये जर पाहिलं आपण तर फक्त आणि फक्त कोणते सजीव होते? युनिसेल्युलर. आणि या युनिसेल्युलर मध्ये सुद्धा फक्त आणि फक्त एकच किंगडम बसतो, तो आहे आपला पहिला किंगडम, तो आहे किंगडम मोनेरा. करेक्ट. त्यानंतर सेकंड याला गेलो आपण तर युकॅरियोट्स मध्ये दोन पॉसिबिलिटी आहेत. कोणते कोणते? की काही जण हे कसे आहेत? युनिसेल्युलर आहेत, आणि काही सजीव हे कसे आहेत? मल्टीसेल्युलर आहेत. आता युनिसेल्युलर मध्ये सुद्धा फक्त एकच किंगडम बसतो, आणि तो किंगडम म्हणजे किंगडम नंबर 2, त्याला आपण कोण म्हणतो? किंगडम प्रोटिस्टा. बरोबर. आणि त्यानंतर जे मल्टीसेल्युलर आहे त्यामध्ये जर पाहिलं आपण एकूण किती किंगडम आहे? याच्यामध्ये 3 किंगडम्स आहेत, 3 किंगडम्स आहेत. मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक असणारे त्यामधला पहिला किंगडम आहे किंगडम फंगी. आता किंगडम फंगीचं वैशिष्ट्य काय आहे? यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, मात्र ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, म्हणजे ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करत नाही. दुसरा आहे किंगडम कोणता आहे? ॲनिमल्स. ठीक आहे, प्लांटी किंवा अगोदर किंगडम प्लांटीचं वैशिष्ट्य काय आहे? की यांच्यामध्ये सेल वॉल पण प्रेझेंट आहे आणि ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात, म्हणजे त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे. आता एक लक्षात घ्या, सेल वॉल प्रेझेंट करणं असणं आणि अन्न तयार करणं यांचा काही संबंध आहे का? सेल वॉल तर फंगीमध्ये पण प्रेझेंट होती, पण ते स्वतःचं अन्न स्वतः केलं का? नाही. स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी काय लागतं? क्लोरोफिल. काय लागतो? क्लोरोफिल. ते कोणामध्ये आहे? प्लांट्स मध्ये. आणि पाचवा किंगडम आहे किंगडम ॲनिमेलिया. आणि किंगडम ॲनिमेलियाचं वैशिष्ट्य काय बरं? यांच्या बॉडीमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते का? यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नाही. स्वतःचं अन्न स्वतः तयार करत ते कसे असतात? हिटरोट्रॉफिक. ते कन्झ्युमर्स आहेत. येते लक्षात? सो हे आहे रॉबर्ट विटाकरची 5 किंगडम सिस्टीम. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण किंगडम प्रोटिस्टा, मोनेरा आणि मायक्रो ऑर्गॅनिझमचं डिटेल मध्ये क्लासिफिकेशन लर्न करू.